नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव सौ मीनल लळवी या ताईंचा आहे. तर ताई म्हणतात की माझी जी आई आहे तर माझ्या आईची तब्येत थोडीशी बिघडली होती. म्हणजे तिला आहे ना अचानक श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला. इतका त्रास तिचा वाढत गेला की अक्षरशः शेवट आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागलं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे आईच्या काही तपासण्या करायला लावल्या. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की यांचं कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे. आणि त्यानंतर अजून काही तपासण्या करायला लावल्या. त्यावेळेस मग डॉक्टर बोलले की कदाचित आईला बायपास करण्याची पण वेळ येऊ शकते. तर मग हे सगळं ऐकून आम्ही थोडं चिंतेत पडलो की आता काय करायचं बुवा. आणि माझ्या आईचं वय आहे ना 69 आहे. तर मग डॉक्टरांनी जेव्हा आईचे इतर रिपोर्ट बघितले त्यावेळेस डॉक्टर बोलले की म्हणजे वयोमानानुसार तुमच्या आईचं जे काही बायपासचं ऑपरेशन आहे ते ऑपरेशन सुद्धा कदाचित शक्य होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. मग आता माझी जी आई आहे ती ऑलरेडी म्हणजे दिंडोरीचं जे केंद्र आहे तिथे जनकल्याण योजनेच्या फॉर्ममध्ये माझ्या आईने भाग घेतलेला आहे. वेळोवेळी ती फॉर्म भरून घेत असते. तर मग त्या फॉर्म संबंधित केंद्रातील एका ताईंशी आईला बोलायचं होतं. परंतु आईला इतका श्वास लागत होता ना की ती नीट बोलू सुद्धा शकत नव्हती. आणि म्हणूनच आईने मग मला बोलायला लावलं. तर मग मी बोलली की असं असं आणि माझ्या आईला थोडा त्रास होतोय बोलताना वगैरे. तर त्यावेळेस मग त्या ताईंनी ऐकल्यानंतर ताईंनी सांगितलं की आपल्या गुरुमाऊलींकडनं सेवा घ्या, तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये लाभ होईल. मग आईने जेव्हा त्या ताईंना विचारलं तर मग त्यावेळेस त्या ताईंनी त्यांना काही स्वतःच्या सेवा सांगितल्या. आणि त्याचबरोबर आम्ही गुरुमाऊलींशी पण संवाद साधला. आणि मग गुरुमाऊलींनी आईला काही सेवा दिल्या. कोलेस्टेरॉल जे आईचं वाढलेलं होतं ते नॉर्मल व्हावं यासाठी गुरुमाऊलींनी आईला ललिता सहस्रनाम स्तोत्र रोज वाचायला सांगितलं. आणि त्याचबरोबर जे काही आदित्य हृदय स्तोत्र आहे हे आदित्य हृदय स्तोत्र सुद्धा आईला रोज वाचायला लावलं. आणि त्याचबरोबर गुरुमाऊलींनी असंही सांगितलं की आता त्यांना जर वाचताना किंवा बोलताना खूप त्रास होत आहे, म्हणजे अक्षरशः श्वासही घेता येत नाहीये त्यांना, तर कदाचित त्यांना वाचायला जमणार नाही. त्यामुळे तुम्ही ललिता सहस्रनाम स्तोत्र आणि आदित्य हृदय स्तोत्र हे जर तुम्ही फक्त ऐकलं, आईला नुसतं ऐकवलं काही दिवस, अशी सेवा चालू ठेवली तरी चालेल. आणि मग खरंच आईला जेव्हा नीट वाचता येत नव्हतं, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यावेळेस मग आम्ही आईला ललिता सहस्रनाम स्तोत्र आणि आदित्य हृदय स्तोत्र हे ऐकायला लावलं. आणि साधारण काही दिवसातच आईला बऱ्याच अंशी म्हणजे 20-30% फरक जाणवू लागला ते ऐकल्यानंतर. आणि मग आईने स्वतः वाचायला सुरुवात केली. आणि ललिता सहस्रनाम स्तोत्र आणि आदित्य हृदय स्तोत्र ही जी गुरुमाऊलींनी दिलेली सेवा आहे ही तर चालूच होती. प्लस आमचे त्याच्यासोबतच काही आयुर्वेदिक उपाय पण जे की गुरुमाऊलींनीच दिलेले होते तेही चालू होते. आणि साधारण काही दिवसांनंतर माझ्या आईला म्हणजे जो काही श्वास घ्यायला त्रास व्हायचा तो त्रास बऱ्याच अंशी कमी झाला. आणि माझी आई अगदी व्यवस्थितपणे बोलू लागली. तिला बोलताना कुठल्याही प्रकारचा दम लागत नव्हता. आणि त्याचबरोबर माझी आई जी काही म्हणजे घरातली कामं पूर्वी जशी करत होती ती घरातली कामं सुद्धा ती पूर्वीप्रमाणे करू लागली. म्हणजे थोडक्यात आम्हाला आमची आई जी काही पूर्वीप्रमाणे जशी कामं करत होती ती अगदी तीच आई आम्हाला गुरुमाऊलींमुळे पुन्हा मिळाली. हे सगळं जे काही शक्य झालेलं आहे, म्हणजे अक्षरशः माझ्या आईच्या वयोमानानुसार तिची बायपास सर्जरी सुद्धा शक्य नव्हती असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. तर म्हणजे स्वामी महाराजांचे खरंच अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद की त्यांच्यामुळे माझी आई म्हणजे जशी पूर्वी होती तशीच आई आम्हाला पुन्हा मिळाली. पूर्वीप्रमाणे काम वगैरे तिचे सगळे तसेच चालू होते. आणि हा आमच्यासाठी खरंच खूप मोठा अनुभव आहे गुरुमाऊलींचा की गुरुमाऊलींनी जी काही सेवा दिलेली होती त्या सेवेमुळे म्हणजे ती सेवा आम्ही अगदी श्रद्धेने केली आणि माझ्या आईला खरंच त्याचा लाभ झाला. त्यातल्या त्यात माझ्या आईने जनकल्याण योजनेत पण भाग घेतलेलाच होता. आणि बघा गुरुमाऊलींचं आपलं एक वाक्य असतं, म्हणजे तुम्ही ऐकतच असाल गुरुमाऊलींच्या हितगुजामध्ये की माऊली आपले म्हणत असतात की जो कोणी जनकल्याण योजनेचा फॉर्म भरेल
त्याला आयुष्यात कधीही दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही. आणि माऊलींचे ते शब्द अक्षरशः खरे, म्हणजे खरे निघणार, माऊली आहेत त्या. तर त्याचा खरंच आम्हाला असा खरा अनुभव आला गुरुमाऊलींच्या या वाक्याचा, की खरंच आईने जनकल्याण योजनेत भाग घेतलेला होता आणि त्यामुळे खरंच तिला दवाखान्याची पायरी चढावी लागली नाही. तिच्यावर जे काही बायपासचं ऑपरेशन होणार होतं ते तर आम्ही केलंच नाही, कारण तिला या गुरुमाऊलींच्या सेवेने आणि गुरुमाऊलींच्या आयुर्वेदिक उपचारानेच इतका छान फरक पडून गेला की तिला खरंच दवाखान्याची पायरी चढायची वेळ आलेली नाही. तर असा हा अनुभव आपल्या गुरुमाऊलींचा मला म्हणजे आलेला आहे, असं या ताईंचं म्हणणं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सुद्धा जीवनात जर तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही एकदा दिंडोरीला आपल्या गुरुमाऊलींना नक्की भेट द्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.